नमस्कार मंडळी, सर्वांना श्री स्वामी समर्थ। स्वामी महाराजांच्या कृपेने आलेला प्रत्येक क्षण तुमच्या आयुष्यात सुख, शांती आणि भरभरून आनंद आणि समाधान घेऊन येवोत, त्याचसोबत चांगलं आरोग्य घेऊन येवोत हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर मंडळी, सध्या चालू आहे गुरुचरित्र पारायण। स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त सप्ताह चालू आहे। घरोघरी केंद्रांमध्ये गुरुचरित्र पारायणाला सेवेकरी बसलेले आहेत। कोण कोण बसलेलं आहे पारायणासाठी गुरुचरित्राच्या किंवा स्वामीचरित्राच्या, आणखीन सगळेच ग्रंथ पठण करणं चालू आहे। त्याचसोबत हवनयुक्त सेवा देखील चालू आहेत, याग चालू आहेत। कोण कोण चाललेलं आहे यागाला त्यांनी देखील कमेंट नक्की करा बरं का। तर असो, भाग्यवान आहेत ते सेवेकरी ज्यांना गुरुचरित्र पारायणाची संधी मिळते। घरात असू द्या, केंद्रात असू द्या, जसं जमेल तसं पारायण करावं। आणि त्याचसोबत प्रहर सेवा आहे। प्रहर सेवा तर 1 तासाची तरी किमान घ्यावी आणि त्या प्रहर सेवेची प्रचिती खूप आहे, त्यामुळे छोटीशी मी माहिती दिलेली आहे। त्याचसोबत एक मी कम्युनिटी पोस्ट टाकलेली आहे आपल्या चॅनलवरती की तुम्हाला मला समोरासमोर भेटायला आवडेल का। जर तुमचं इच्छा असेल तर आपण समोरासमोर आता इथून पुढे बोलणार आहोत। जर नसेल तर तसंही काही नाही, नाही म्हणालात तुम्ही तर आपण जसं नेहमी भेटतो, नेहमी बोलतो आपल्या व्हिडिओवरती, तसं बोलूयात आपण। आणि जर तुम्हाला पाहायचं असेल माझं घर, माझं कुटुंब किंवा मी कोण आहे, तर त्यासाठी कम्युनिटी पोस्टला नक्की लाईक करा आणि मग आपण समोरासमोर नक्की येऊयात। तर असो, ही होती थोडीशी माहिती आपल्या चॅनलबद्दलची, कम्युनिटी पोस्टबद्दलची। आणि त्याचसोबत आज आहे एक मोस्ट रिक्वेस्टेड व्हिडिओ, कारण खूप दिवसांपासून ना कमेंट येतात रेसिपीचे व्हिडिओ येत नाही आहेत मोठे, आणि रेसिपीचे व्हिडिओ टाकले की परत मग सेवेचे व्हिडिओ येत नाही, अशा देखील कमेंट येतात। आणि मला माझ्या काही प्रापंचिक अडचणीमुळे, काही जबाबदाऱ्यांमुळे डेली सगळ्या गोष्टी करणं शक्य होत नाही। असो, शेवटी आपण संसारिक आहोत, त्यामुळे ह्या गोष्टी चालायच्याच। तर आज आपण करणार आहोत उन्हाळ्यातल्याच सगळ्या रेसिपी, त्याही अगदी पारंपरिक। आणि आपण ह्या गोष्टी ना आपल्या मुलांपर्यंत, नातवंडांपर्यंत करत राहिल्या ना तर त्यांना त्या समजणार आहेत। त्यामुळे ह्या सगळ्या मी पारंपरिक रेसिपी घेतलेल्या आहेत। त्यासाठी जुन्या कुरवड्या होत्या, त्याचा थोडासा भुगा केला आणि त्याला पाणी घालून भिजू घातलं। त्याचसोबत चिंचेचा एक गोळा, म्हणजे आता छोटीशी वाटी भरून चिंच, आणि त्याच्यात दुप्पट मी घातलं बघा गूळ, ते देखील भिजू घातलं आणि छान परत भिजल्यानंतर हाताने असं चुरून घेतलं। अर्धा वगैरे तास चिंच चांगली भिजली ना मग छान ती चुरली जाते, आणि नंतर गाळून घेतलं आणि त्यामध्ये अंदाजे पाणी घातलं। आता आपण करतोय चिंचेचं सार, किंवा तुम्ही त्याला कढी देखील म्हणू शकता। त्यासाठी लसूण, खोबरं, आलं आणि कोथिंबीर वाटून घेतली, आणि नंतर कढईमध्ये की नाही 2 ते 3 चमचे गव्हाचं पीठ तेल टाकून भाजायचं आहे आपल्याला। आता इथे आपल्याला तुपाचा वापर करायचा नाही आहे, आणि तेल टाकल्यानंतर की नाही थोडंसं गव्हाच्या पिठाच्या गुठळ्या व्हायला चालू होतात, त्यामुळे सुरुवातीला कोरडं भाजून घ्यायचं आणि त्यानंतर आपण तेल घालायचं आहे। नंतर ते छान भाजलं, खमंग वास येतो पीठ भाजल्यानंतर, आणि रंग देखील छान असा ब्राऊन होतो। लालसर रंग झाला की आपण जे चिंचेचं पाणी केलेलं आहे त्यामध्ये ते पीठ घालून घ्यायचं आणि छान मिक्स करायचं। शक्यतो ते पाणी असतं ना ते कोमटच असावं, आणि जे आपलं पीठ आहे ना ते पण जास्त गरम असू नये, म्हणजे काय होतं आपल्याला हाताने थोडंसं त्याच्या गुठळ्या जर झाल्या तर त्या मोडता याव्या यासाठी। आणि मस्त असं ते पीठ भाजलं ना सगळ्या घरभर असा खमंग वास पसरतो बरं का। कारण गव्हाचं पीठ भाजता आपल्याला थोडंसं त्याचं रंग बदलायला लागला की अंदाज येऊन जातो, आणि छान ते पीठ मिक्स करून घ्यायचं। नंतर कढईमध्ये किंवा पातेल्यामध्ये थोडंसं तेल घालायचं, अगोदर मोहरी तडतडून घ्यायची, थोडंसं हिंग घालायचं, आणि नंतर की नाही त्यामध्ये आपण जे खोबऱ्याचं वाटण केलं आहे ते घालून घेतलं, कढीपत्ता घालून घेतले, ते छान परतलं, लसणाचा कच्चेपणा मोडेपर्यंत परतायचे बरं का। आता पूर्वीच्या काळी की नाही आई, आजी, सासूबाई आमच्या ना फोडणीला फार महत्त्व द्यायच्या, मसाले खूप कमी वापरायच्या पण फोडण्या छान द्यायच्या। आणि नंतर की नाही त्यामध्ये लाल तिखट, थोडीशी हळद घातली आणि छान सगळं मिक्स करून ते चिंचेचं जे आपण मिश्रण तयार केलं होतं ते घालून घेतलं, त्यामध्ये चवीनुसार मीठ घातलं। आता घट्ट आणि पातळ आपण आपल्या आवडीनुसार, आपल्याला घरामध्ये कसं लागतं त्या पद्धतीनं करायचं आहे। आणि तुम्ही चिंच भिजू घालतानाच तो अंदाज घेऊन भिजवा, आणि छान असं उकळून घ्यायचं आहे। तुम्ही ह्याला चिंचेची कढी म्हणू शकता किंवा
चिंचेचं सार म्हणू शकता। चिंचेच्या कढीबद्दल खूप कमेंट झाल्या, माझ्या जवळच्याच लोकांच्या होत्या किंवा जे आपले डेली व्ह्यूवर्स आहेत ना त्यांच्या पण होत्या, पण मला माझ्याकडनंच हा व्हिडिओ करण्यासाठी उशीर झालेला आहे। आणि परत काय होतं, शॉर्टमध्ये जेव्हा व्हिडिओ टाकला जातो तेव्हा बऱ्याच वेळेस लोकांना असं वाटतं की ते समजलं नाही आहे, मग त्यासाठी परत मोठा व्हिडिओ करा, त्या अशी पण कमेंट येते, म्हणून हा व्हिडिओ डिटेलमध्ये केलेला आहे। छान आपली चिंचेची कढी उकळली की त्यानंतर आपण करत आहोत उन्हाळ्यात आपल्या चैत्र गौरला खास केली जाणारी वाटली डाळ किंवा कैरीची डाळ। तर त्यासाठी हरभऱ्याची डाळ 1 तासभर भिजू घातली, नंतर ती पाण्यातून काढून घेतली, मिक्सरच्या भांड्यात घालून त्यामध्ये कैरी, हिरवी मिरची, चवीनुसार मीठ, जिरे, लसूण आणि थोडंसं हळद हिंग घालून घेतलं आणि चवीनुसार मीठ पण घातलं, थोडीशी साखर पण छान लागते, वाटून घेतलं आणि त्यावरती आपण जिरे, मोहरी, हिंग, कढीपत्त्याची चुरचुरीत फोडणी घातली। इतकी सोपी आहे। त्यानंतर आपण जो कुरवड्याचा भुगा भिजू घातला होता की नाही तो छान भिजला होता। आपण पॅनवरती तेल गरम करून घेतलं, त्यामध्ये जिरे मोहरीची छान फोडणी करून नंतर त्यावरती आपण भरपूर असा कांदा घातला। आता 2 कांदे मी बारीक चिरून घेतले आणि ही भाजी ना भरपूर कांद्याची जरा चांगली लागते आणि की नाही छान कांदा ब्राऊन होईपर्यंत आपल्याला परतायचा आहे। कांदा परतण्यासाठी त्यामध्ये मी मीठ देखील घातलं, म्हणजे कांद्याचा फ्लेवर छान येईल म्हणून। नंतर त्याच्यामध्ये आपण तो कुरवड्याचा जो भुगा भिजवला होता तो पाणी काढून ठेवलं, काढून टाकलं आणि नंतर तो निथळत ठेवला, तो घालून घेतला। त्यामध्ये जाडसर शेंगदाण्याचं कूट घालायचं आणि कूट की नाही शक्यतो आपलं खलबत्ता असतो ना त्यामध्ये ओबड कुटलेलं असावं, म्हणजे चव छान येते। आणि कुरवड्या एकदम छान अशा भिजल्या होत्या ना त्यामुळे मऊसूत ही भाजी होते आणि थोडीशी आंबटसर, कारण कुरवडी आपण भिजवलेल्या गव्हाची असते ना, थोडीशी आंबटसर अशी भाजी छान लागते बरं का। आणि उन्हाळ्यात अशी खास छान होते ही भाजी, त्यामुळे कधी केली नसेल तर नक्की करून बघा। तर आता हा वेगळा प्रकार करतो आहोत आपण। त्यासाठी 2 ते 2.5 वाटी पाणी उकळून घेतलं, त्यामध्ये चवीनुसार मीठ घातलं आणि त्यामध्ये घातलं 2 वाटी ज्वारीचं पीठ। आता जितकं पीठ घालायचं आहे तेवढंच पाणी घ्यायचं आहे, त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त घ्यायचं आहे। त्यामध्ये आपण ज्वारीच्या पिठाची उकड काढून घेतली आणि नंतर की नाही ती उकड थोडंसं झाकण ठेवली आणि वाफवून घेतली आणि ते सगळं पीठ गरमागरम परातीत काढून घेतलं आणि त्यानंतर की नाही छोटासा गोळा घेतला आणि तो पाण्याचा हात घेऊन छान असा मऊसूत करून घेतला। नंतर पोळपाटावरती काय केलं, आपण थोडंसं पीठ घातलं आणि बेलण्याने हा पराठा म्हणा किंवा फुलका म्हणा लाटून घेतला। आपण ज्वारीच्या पिठाचा छान असा फुलका करतोय। सध्या भरपूर कडक ऊन आहे, मग तेच तिखट म्हणा खूप मसालेदार म्हणा खावंसं वाटत नाही आणि ज्वारी कशी जराशी थंड वृत्तीची असते, त्यामुळे ज्वारीची भाकरी, ज्वारीचा फुलका, ज्वारीची पेज ह्या दिवसांमध्ये छान लागते। त्यामुळे की नाही आपण ज्वारीचा फुलका केलेला आहे, छान लाटून घेतला, नंतर की नाही तव्यावरती घालून छान फुलवून घेतला। ह्याला पीठ लावलेलं असल्यामुळे आपण ह्याला पाणी लावायचं नाही, म्हणजे आपण भाकरीला कसं थापल्यावर पाणी लावतो एकीकडून आणि एकीकडून पापुडा सुटतो ना, तसं नाही करायचं। फुलक्याला दोन्हीकडून सेम असं भाजून घ्यायचा। उकड छान काढलेली असल्यामुळे हे फुलके छान टमाटम फुगतात आणि गरमागरम असतानाच त्याला साजूक तूप लावायचं। तूप देखील जे आहे ना हे थंड वृत्तीचं असतं, त्यामुळे फुलक्याला अवश्य लावा आणि चव खूप छान येते बरं का। मस्त आपले टमटमीत असे फुलके फुगलेले आहेत आणि त्यानंतर हे ताट वाढलेलं आहे। चिंचेचं सार किंवा कढी आहे, नंतर आहे आपली कुरडईची भाजी, वाटली डाळ, इंद्रायणी तांदळाचा मऊसूत भात आणि आपले ज्वारीचे फुलके, काकडी, पातीचा कांदा आणि थोडंसं मिरचू केलं होतं मी, जे मला रानातल्या डब्यासाठी नेहमीच लागतं। तर असा हा साधासुद्धा मेनू आहे। कसा वाटला तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा। आवडलं तर एक लाईक नक्की करा। परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार।